वर्षाची शिक्षा जी आहे ती दिवळे साहेबांना आपलं माणिकराव कोकाटेंना कायम ठेवली, जी दिवळे साहेबांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. आत्ताची सध्याची काय परिस्थिती आहे? माणिकराव कोकाटेंना अटक वॉरंट जारी होणार आहे का? बघा, नीड ऑफ दी अवर आत्ताचा जो अतिशय तत्परतेचा मुद्दा आहे मेहरबान कोर्टापुढे, तो असा आहे की माननीय सत्र न्यायालयाने शिक्षा कायम केलेली असताना कलम 418 CRPC अंतर्गत बंधनकारक असलेली कायदेशीर प्रक्रिया याची अंमलबजावणी जे होणं बंधनकारक आहे आणि जे मेहरबान ट्रायल कोर्टावरही बंधनकारक आहे, कोर्ट इज ड्युटी बाउंड, तर त्या प्रकरणी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि काही तासातच न्याय झाल्याचं स्पष्ट होईल आणि आपल्या सर्वांना, सर्व सोसायटीला एक चांगला मेसेज मेहरबान कोर्टाच्या आदेशाद्वारे मिळेल असा मला विश्वास आहे. खरं तर कोकाटे साहेबांनी जेव्हा शिक्षा सुनावणी चालू होती त्यावेळेस न्यायालयात हजर राहणं गरजेचं होतं, मात्र ते कोर्टात हजर नाहीये आणि ते आता अशी माहिती मिळते का ते नॉट रिचेबल देखील या मिनिटाला आहेत. तर ते कुठेतरी याच्यामधनं पळवाटा शोधताय. आता खरं तर आरोपीने हजर राहणं कायद्याने बंधनकारक आहे, परंतु ते हजर राहिलेले नाही. कदाचित अटक टाळण्यासाठी ते हजर राहिलेले नाहीत अशी कुजबूज आहे. परंतु आरोपी हजर असो अथवा नसो, कलम 418 स्वयंस्पष्ट आहे. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पार पडेल आणि कायद्यानुसार जे आवश्यक प्रक्रिया आहे त्यात त्यांना अटक क्रमप्राप्त आहे.